ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण मागील भागात अष्टतीर्थे बघितली. त्याचप्रमाणे अजून काही 60 तीर्थांचा महिमा असा आहे की जो असामान्य असा आहे. तर तो महिमा आज आपण आजच्या भागात बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. अष्टतीर्थांचे महात्म्य ऐकून झाल्यावर ऋषींनी सत्वकुमारांना आणखीही तीर्थांचे महत्त्व सांगण्याची विनंती केली. तेव्हा ऋषी सांगू लागले, रामतीर्थामध्ये स्नान करावे व मार्तंडाचे दर्शन घ्यावे, म्हणजे 7 जन्मातील पापे हे जळून जातात. मल्लेश्वर तीर्थाचे स्नान करून देवाचे दर्शन घेतल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक हे नष्ट होते. सूर्यतीर्थावर महिनाभर स्नान जर केले तर 8 प्रकारचे कुष्ठरोग हे दूर होतात. पूर्व दिशेकडे असलेल्या शोण नावाच्या तीर्थात जर स्नान केले तर पातकांचा नाश होतो. शिवाय जिवंतपणी ऐश्वर्य लाभून अंती कैलासावर स्थान मिळते. पश्चिमेकडील वैतरणी नदीत ग्रहण समयी जर स्नान केले आणि दान जर केले आणि मल्हारीची पूजा जर केली म्हणजे रुद्रलोक मिळतो. शिवतीर्थात स्नान केल्याने सर्व मनोकामना हा पूर्ण होतात. तसेच दक्षिणेकडे एक कोटी तीर्थ आहे, तिथे जर स्नान केले आणि दान दिले तर कोटी जन्मांची पातके ही नष्ट होतात. त्याच्यानंतर जवळच एक अश्वतीर्थ आहे, त्यात स्नान केले तर स्वर्ग सौख्य हे मिळते. आणखी थोडेसे पुढे शक्तितीर्थ आहे, त्यात केलेल्या स्नानाचे व दानाचे फळ म्हणून देहाती प्राण शक्तिलोकात जाऊन राहतो. पूर्वेकडे उग्रकुंड आहे, तिथे स्नानदान केले तर 10 यज्ञ केल्याचे पुण्य हे लाभत असते. त्यानंतर गणपती तीर्थ आहे, त्यात स्नानदान केले तर सर्व विघ्नांचा नाश होतो. जिथे मार्तंड भैरवाने डुकराची शिकार केली होती तिथे काळभैरव तीर्थ उत्पन्न झाले, ते सुद्धा अतिशय पुण्यदायक आहे. वैतरणी नदी व गरुडगंगा नदी यांच्या संगमापाशी एक वडाचा भव्य असा वृक्ष आहे, त्याचे नाव दक्षिण प्रयाग आहे. इथे जर माघ महिन्यामध्ये महिनाभर स्नान केले व नंतर वडाची पूजा करून 3 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे फळ हे प्राप्त होते. मल्लाने सोडलेले भयानक असे वरुणशास्त्र जिथे शिवाने सौम्य केले तिथे वरुण तीर्थ आहे. तिथे एक वेळ पार्वती पाय धुत असता काही थेंब उडून गंगेच्या कपाळी पडले, तेव्हा ती रागवली असता शिवाने तिची समजूत काढली व पार्वतीचे नाव म्हाळसा असे ठेवले. थोडा वेळ विश्रांती घेऊन सत्वकुमार पुढे म्हणाले, आता ऋषींच्या नावाने प्रसिद्ध असलेली तीर्थ देखील आहेत, ती म्हणजे अगस्ती तीर्थ, गौतमी तीर्थ, अत्री तीर्थ, पुलस्ती तीर्थ, भृगुतीर्थ ही 5 तीर्थे आहेत. शिवाय अंगिरा तीर्थ, भारद्वाज तीर्थ, वशिष्ठ तीर्थ, काश्यप तीर्थ, सनकी तीर्थ, भगीरथी तीर्थ, च्यवन तीर्थ, सनातन तीर्थ, अंबा ऋषी तीर्थ ही 10 पुण्यवान अशी तीर्थक्षेत्रे आहे. आणखी सुराचार्य तीर्थ, कोहल तीर्थ, पाराशर तीर्थ, मतंग तीर्थ, पुंडरीक तीर्थ, कौशिक तीर्थ या नावाची तीर्थे असून कौनतीर्थ, वस्त्यतीर्थ, वैशांगर तीर्थ, मांडव तीर्थ, कुंडनाभी तीर्थ, व्यासतीर्थ ही सर्व पापनाशक तीर्थे आहेत. संख्यायन तीर्थ, कुशतीर्थ, गालवती तीर्थ, सिबरी तीर्थ, वात्स्यायन तीर्थ, शांडिल्य तीर्थ, गर्ग तीर्थ, मौर्य तीर्थ, मंडकायन तीर्थ, वाल्मिक तीर्थ, जाबाली तीर्थ, आलंबयन तीर्थ, मौनास तीर्थ अशी ही तिथे तीर्थ आहेत, ज्या तीर्थांमध्ये या ऋषींनी स्नान करून तपस्या केल्या आणि त्यांच्या नावाने ही तीर्थस्थाने ओळखली जाऊ लागली. अग्निकुंडात स्नान केल्याने पाप नाश पावतात. यमतीर्थात स्नान केले तर यमयातना भोगावा लागत नाही. कर्तप तीर्थात स्नान केले तर सुंदर रूप मिळते. विरंजी नावाच्या तीर्थात स्नान करण्याचे ब्रह्मलोकाची प्राप्तीही होते. हरिहर तीर्थात स्नान केले तर मार्तंडाची कृपा लाभते आणि कुबेर तीर्थातील स्नानाचे फळ म्हणून अमाप वैभवाचा लाभ हा मिळतो.
वायुतीर्थात स्नान करणारा माणूस हा बलवान होतो. ही अशी 60 तीर्थ आहेत. मित्रांनो, मार्तंड विजयातील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.